नमस्कार मंडळी, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावाकडच्या चवीचा झणझणीत गावठी मटण रस्सा. खमंग भाजलेल्या मसाल्यांचा सुगंध, तांबडा रंग आणि मऊसर शिजलेलं मटण. ही रेसिपी प्रत्येक मटणप्रेमीच्या मनात घर करेल. अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक चवीत हा रस्सा कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक स्टेप नीट दाखवणार असल्यामुळे ही रेसिपी नवशिक्यांनाही सहज जमेल. जर तुम्हालाही हॉटेलसारखा नाही तर त्याहूनही चविष्ट गावठी मटण रस्सा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पारंपरिक व स्वादिष्ट रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची भन्नाट गावठी मटण रस्स्याची रेसिपी. तर बघा, या ठिकाणी मी 1 किलो मटण स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे. त्यातील चरबी मी बाजूला काढून ठेवलेली आहे. आता आपण हे मटण मॅरिनेट करूया. त्यासाठी 1 चमचा मीठ घेतलं, अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर 1 चमचा ठेचून घेतलेलं लसूण. आता आपल्याला हे साहित्य व्यवस्थित मटणाला लावून घ्यायचं आहे. तर मी हाताच्या मदतीनेच हे साहित्य सगळ्या मटणाला लावून घेत आहे. तर अशा प्रकारे मटण टॉस करून घ्यायचं, म्हणजे उरल्या सुरलेल्या मटणाला देखील व्यवस्थित हळद मीठ लागेल. तर बघा, सगळे साहित्य व्यवस्थित मटणाला लावून झाले. आता मटण 15 ते 20 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया, म्हणजे मटणाला छान असे पाणी सुटेल. तर 20 मिनिट नंतर बघू शकता मटण छान असे मॅरिनेट झालेलं आहे. मटण शिजत घालूया. तर या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धतीनेच मटण बनवणार आहे. जरी आपण कुकरमध्ये मटण बनवत असलो तरी देखील आपण पारंपरिक पद्धतीचाच वापर करणार आहे. तर बघा, कुकर गरम केला. कुकरमध्ये 1 पळी तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला. त्याच्यानंतर आपण जी मटणाची चरबी घेतली होती ती देखील आपण घालूया. आता हे दोन्ही साहित्य आपल्याला गोल्डन रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. गॅस मध्यम आचेवर करूया आणि साहित्य 4 ते 5 मिनिट परतवून घेऊया. आता ही चरबी तेलामध्ये परतवून घ्यायचं कारण म्हणजे चरबी तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे चरबीचा स्वाद तेलामध्ये उतरतो, त्यामुळे भाजीला तर्री आणि चव छान येते. तर बघा, दोन्ही साहित्य छान परतवून घेतलं. आता मॅरिनेट केलेलं मटण घालूया. आता हे मटण आपल्याला या साहित्यामध्ये 9 ते 10 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सतत हलवत हे मटण आपण परतवून घेणार आहे. मटण अशा प्रकारे परतवून घेतल्यामुळे मटणाला छान अंगचं पाणी सुटायला मदत होते आणि आपण ज्या वेळेस अंगच्या पाण्यामध्ये मटण शिजवतो त्यावेळेस मटणाला एक वेगळी छान टेस्ट येते. तर बघा, मटण छान परतवून घेतलं. आता कुकरवरती ताट ठेवून ताटामध्ये पाणी घालूया. आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यापेक्षा 1 वाटी पाणी जास्त ठेवायचं, म्हणजे रस्सा योग्य प्रमाणात होतो. आता हे मटण आपल्याला अंगच्या पाण्यामध्ये 9 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. तर 10 मिनिट नंतर बघू शकता मटण छान रटरट अंगच्या पाण्यात शिजत आहे. आता मटण एकदा तळापासून हलवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मटणाला अंगचं छान असं पाणी सुटलेलं आहे. तर आता तुमच्या लक्षात आले असेल, आपण डायरेक्ट पाणी मटणामध्ये न टाकता पारंपरिक पद्धतीचाच वापर केलेला आहे. बरेच लोक कुकरमध्ये मटण करताना गरम पाणी टाकून डायरेक्ट शिट्ट्या काढतात. तसे न करता आपण पारंपरिक पद्धतीचाच वापर केला पाहिजे, तरच कुकरमधील मटण रस्सा चवीला छान होईल. आता ताटातले गरम पाणी मटणामध्ये घालूया. पाणी घातल्यानंतर मटण पुन्हा एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे. गॅस मध्यम आचेवर करायचा. आता झाकण ठेवून कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर तुमच्या कुकरनुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या काढू शकता.
आता आपण या ठिकाणी पहिल्यापासून 20 मिनिट मटण परतवून शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे कुकरच्या जास्त शिट्ट्या काढायची गरज नाही. 1 ते 2 शिट्ट्यामध्ये मटण मऊसर शिजलं जातं. आता इकडे मटण शिजतंय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. तर वाटण तयार करण्यासाठी मी कांदा आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर बघा, कांदा मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे, जेणेकरून तो व्यवस्थित भाजला जाईल. तर आधी आपण कांदा भाजून घेऊया. तर बघा, या ठिकाणी मी अशा प्रकारे जाळी ठेवलेली आहे. ही जाळी तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता किंवा मग कोणत्याही भांड्याच्या दुकानात किंवा मार्टमध्ये सहज भेटते. तर बघा, जाळीवर अशा प्रकारे कांदा ठेवला. आता हा कांदा लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया. जर आपण चुलीवर मटण करीत असलो तर हा कांदा आणि खोबरं आऱ्यावर भाजून घ्यायचं. यापेक्षा भाजी एकदम टेस्टी बनते. किंवा मग तुम्ही कांदा आणि खोबरं लोखंडाच्या तव्यातसुद्धा भाजून घेऊ शकता. त्याचासुद्धा रस्सा खूप छान तयार होतो. तर बघा, कांदा अलटपालट करत छान भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना किंवा मग खोबरं भाजत असताना गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. जर तुम्ही मोठ्या गॅसवर हे दोन्ही साहित्य भाजले तर ते फक्त वरून काळसर होईल, आतपर्यंत ते चांगले भाजले जाणार नाही. तर बघा, काही वेळातच कांदा मी छान भाजून घेतला. ताटात काढून घेऊया. आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण वरून खोबरं गरम करून घेऊया. त्याच्यानंतर आपण आतमधील खोबऱ्याची बाजू व्यवस्थित भाजली जात नाही, म्हणून आपण त्याचे तुकडे करून भाजणार आहे. तर हे खोबरं देखील आपण लो टू मीडियम गॅसवरच भाजून घेऊया. तर बघा, खोबऱ्याची पाट छान भाजून झाली. आता आतली बाजू भाजण्यासाठी तुकडे करून भाजून घेऊया. तर बघा, काही वेळातच खोबरं भाजून घेतलं. आता आपल्याला हे खोबरं आणि कांदा पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे साहित्य थंड होतंय तोपर्यंत आपण दुसरा एक मसाला बनवून घेऊया. त्यासाठी पॅन गरम केला. आता पॅनमध्ये 2 चमचे फुटाणे, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र, 1 चक्री फूल आणि 4 लवंग घेतल्या. आता हे साहित्य छान कुरकुरीत भाजून घेऊया. तर लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे साहित्य 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आपण जेवढी छान कुरकुरीत भाजणी करेल तेवढी जास्त याची पावडर स्मूथ होणार आहे, त्यामुळे भाजणी व्यवस्थित करायची. तर बघा, साहित्य मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतलं. छान असं भाजून झालेलं आहे. काढून घेऊया. आता आपल्याला हे देखील साहित्य पूर्णपणे थंड करायचं आहे. तर बघा, काही वेळातच साहित्य पूर्णपणे थंड झालं. बारीक करून घेऊया. बारीक करत असताना पहिल्यांदा कोरडे जिन्नस बारीक करून घेऊया, म्हणजे भांडं ओलसर झाल्यानंतर ते तेवढे जास्त बारीक होणार नाहीत, म्हणून पहिल्यांदा कोरडे जिन्नस बारीक करून घेऊया. तर बघा, साहित्य बारीक करून घेतलं. छान असं पिठासारखं बारीक झालेलं आहे. जर आपण अशाच प्रकारे सगळे साहित्य बारीक करून घेतले तर रस्सा एकदम दाटसर होणार आहे. अजिबात साहित्य एकीकडे आणि रस्सा एकीकडे होणार नाही. तर बघा, राहिलेलं साहित्य देखील मी थोडंसं पाणी घालून बारीक केलं. ते देखील खूप छान बारीक झालेलं आहे. बघू शकता, मस्त बारीक झालेलं आहे. तर दुसरीकडे बघूयात. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. स्टीम देखील पूर्णपणे निघून गेलेली आहे. मटण बघूयात. तर मटण देखील छान मऊसर शिजलेलं आहे. आता रश्श्यासाठी मसाला बनवूया. तर कढई गरम केली. आता कढईमध्ये 1 पळी तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया. त्याच्यानंतर काही पावडर मसाले घालूयात. त्यामध्ये 2 चमचे कोणत्याही ब्रँडचा मटण मसाला घ्यायचा आहे. तसेच 1 चमचा कांदा लसूण मसाला,
आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, साहित्य छान मिक्स करून झालं. आता आपल्याला हे साहित्य 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर परतवून घ्यायचं आहे. तर बघा, मसाला परतवून घेतला. त्यानंतर आपल्याला यामध्ये तयार केलेली पावडर घालायची आहे. तर मी यामध्ये थंड झालेलं मटणाचं अळणी पाणी घेतलं. आता याला मिक्स करूया. तर या ठिकाणी जर मटणाचं अळणी पाणी गरम असेल तर ते थंड करून घ्या. जर गरम अळणी पाणी घातलं तर त्याच्या मसाल्याच्या गुठळ्या तयार होतील. त्यामुळे अळणी पाणी थंड करूनच घाला किंवा तुम्ही साधं पाणी वापरले तरी देखील चालेल. आता हा मसाला सतत हलवत 1 ते 2 मिनिट मिक्स करूया. मसाला मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून हा मसाला 4 ते 5 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे. तर 5 मिनिट नंतर बघू शकता मसाल्याचा रंग एकदम लालबुंद झालेला आहे. आता याची थिकनेस बघा, एकदम रिच झालेली आहे. मस्त असा हा मसाला बनवून तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही रश्श्यासाठी किंवा सुकं मटण बनवण्यासाठी वापरू शकता. तर दुसरीकडे बघा, मटणाचे अळणी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये तयार केलेला मसाला घालूया. मसाला घातल्यानंतर कढईमध्ये थोडासा रस्सा घेऊन कढई विसळवून घेतली, जेणेकरून काहीच वायपट जायला नको. मसाला घालून झाल्यानंतर एकदा रस्सा तळापासून हलवून घ्या. आता आपल्याला हा रस्सा फक्त 2 मिनिट उकळवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सुकं मटण बनवायचे असेल तर तुम्ही तयार मसाल्यापैकी काही मसाला घेऊन सुकं मटण बनवू शकता. त्याच्यानंतर बघा, रस्सा आपल्याला मंद आचेवर उकळवून घ्यायचा आहे. जेवढा रस्सा तुम्ही मंद आचेवर उकळवून घ्याल तेवढी रश्शाला तर्री छान येते आणि रस्सा चवीला देखील छान होतो. तर या ठिकाणी रस्सा मी 2 मिनिट उकळवून घेतला. बघू शकता छान रश्शाला तर्री आलेली आहे. आता रश्शावर थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालूया. मस्त. तर या ठिकाणी मस्त गावठी मटण रस्सा तयार आहे. तर तुम्ही प्लेटमध्ये बघू शकता रस्सा खूप छान दाटसर तयार झालेला आहे. अजिबात रस्सा एकीकडे, साहित्य एकीकडे, मसाला एकीकडे झालेला नाही. मस्त असा रस्सा मिळून आलेला आहे. तुम्ही हा रस्सा भाकरीबरोबर चुरून काला करून खायला घ्या. एकदम भन्नाट्याची चव लागते. अगदी तुम्ही हा रस्सा खाल्ल्यानंतर बोटं चाटत राहील एवढा छान हा रस्सा बनवून तयार होतो. एकदा प्लीज नक्की बनवून बघा. तर चला भेटू अशाच एका पावसाळा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.